मनमुरे मग जे उरे ते तुकारे सेविसिना. दिसते परी न धरवे हाते ते संता ते पुसावे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. परिसाचे अंगे सोने झाला विळा, वाकनिया कळा हन नवे. अंतरी पालट घडला कारण, मग समाधान तिची गोड. पिकलिया सेंद पूर्वकर्मानये, अवेरू तो काय घडे मग. तुका म्हणे आणा पंगती सुरण, पृथक्ते गुण केले पाके. एकदा का परीस स्पर्श झाला की लोखंडाचं सोनं होऊन जातं महाराज. तसं ईश्वर तत्वाशी एकदा जीव जोडला गेला की जीव ईश्वर स्वरूपच होऊन जातो महाराज. परिसाचं आणि सोन्याचं जसं नातं आहे, तसं संत आणि भक्ताचं, सामान्य जीवाचं आणि भगवंताचं नातं आहे महाराज. एकदा का तो स्पर्श झाला की अध्यात्म जीवाच्या दृष्टीनं प्रगत होत जातं. मन अध्यात्माच्या ठिकाणी रमायला लागतं. मग जीव राहत नाही महाराज, शिवच एक तत्वातच विलीन होऊन जातो. मग आत्मानुभव प्राप्त झाला की जीवाला आपलं स्वस्वरूप कळतं, जीवन कळतं, जीवनाची सार्थकता कळते. जीवनाचं अंतिम ध्येय म्हणजे काय, तर त्या परमेश्वराला प्राप्त करून घेणं, त्याच्या धामाची प्राप्ती करून घेणं. हृदयस्थ जो बसलेला विष्णू आहे आत्मारूपानं, त्या परमात्म्याचाच परिचय करून घेणं, त्याच्याशी एक रूप होऊन जाणं, हाच तर योगाभ्यासाचा मुख्य उद्देश आहे महाराज. आणि अंतिम ध्येय मानवी जीवनातलं हेच आहे. आणि हेच अर्जुनाच्या बाबतीत घडावं असं भगवंतांना मनोमन वाटतंय. कारण अर्जुन युद्धासाठी आला, पण ते धर्मयुद्ध आहे म्हणून आलेला नाही आहे. त्याला त्याच्या भूतकाळाचा बदला घ्यायचा आहे, प्रतिशोधात आलेला आहे. आणि हा प्रतिशोध, बदल्याची भावना, क्रोध, हे धर्मयुद्धामध्ये बसत नाही. अध्यात्मामध्ये याला स्थान नाही महाराज. चित्त समाधानी असावं. जी कृती घडते आहे ती आपल्या हातून घडत नाही किंवा आपण ते करत नाही आहे, तो परमात्मा करून घेतो आहे. अशा सहज वृत्तीनं अर्जुनानं हे युद्ध लढावं. हे युद्ध मी करणार आहे, मी मारणार आहे, मी विजयी होणार आहे. हा जो मी आहे, हा जो अहंभाव आहे, तो अर्जुनाचा काढून घेण्याकरताच भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली. आपलं चिंतन आजचं श्रीमद भगवद्गीता अध्याय 6 श्लोक 15. युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगत कल्मषा सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते. यावर भाष्य करताना माऊली 322 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात की जे आकाशाचा प्रांतू, जे मोक्षाचा एकांतू, जे आदी आणि अंतो विरोनी गेले. कुठलाच भाव अशा साधकाच्या ठिकाणी शिल्लक राहत नाही महाराज. तिथं आकाशाचा शेवट होतो, म्हणजेच मोक्षाचा केवळ अद्वैत स्थिती असते. त्या ठिकाणी आदी आणि अंती यांचाही लय झालेला असतो महाराज. उरतं ते फक्त आणि फक्त ईश्वरी तत्व.
त्या ईश्वरी तत्वाशी असा साधक इतका एकरूप होऊन जातो की त्याला आपण काय करतोय आणि कुठं आहे याचंही भान राहत नाही. इतकं ईश्वरमय तो होऊन जातो महाराज. जे आकाशाचा प्रांतू, जे मोक्षाचा एकांतू, जे आदी आणि अंतू विरोनी गेले. त्याला आदी नाही, मध्य नाही आणि अंतही नाही महाराज. भगवंतासारखा सनातन ती अवस्था त्याच्या ठिकाणी प्राप्त होते. थोडक्यात त्याला भूतकाळाचं आणि भविष्यकाळाचं कुठलंही देणं घेणं उरत नाही. वर्तमानामध्ये मी जे करणार आहे ते भगवंताच्या इच्छेने करणार आहे, भगवंतासाठी करणार आहे आणि भगवंताचं आहे म्हणून करणार आहे. अशा सरळ सरळ भावानं तो आपलं नित्यकर्म करत असतो. अर्जुनाच्या ठिकाणी हाच भाव उत्पन्न व्हावा याकरताच भगवंत सांगतायत की इंजन्येवं सदात्मानं योगी विगत कल्मषा सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखमश्नुते. आणि त्यावरच माऊली भाष्य करतायत, जे आकाराचा प्रांतू, जे मोक्षाचा एकांतू, जे आदी आणि अंतू विरोने गेले. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की